हॅलो मैत्रिणींनो, समर्थास डिझायनर मम्मा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी या सुंदर अशा मरून कलरच्या साडीपासून तुम्हाला फ्रॉक बनवायला शिकवणार आहे. तुम्ही बघू शकता मरून कलरची साडी आहे आणि त्याला येल्लो कलरचे असे सुंदर ब्रॉड असे काट आहेत. तर याची फ्रॉक खूप सुंदर होणार आहे. तर मी आज याचं तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. सुरुवातीला आपण अस्तर कट करून घेऊयात. 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठीचं हे फ्रॉक कटिंग आहे. आपला टॉपची उंची आहे 11, तर आपण 11वर 10 उंची आहे. आपण 11ची उंची टाकणार आहोत, 1 इंच एक्स्ट्रा. आता आपला शोल्डर आहे 5, मुंडा पण आपण 5 टाकणार आहोत. चेस्ट आहे आपली 26, तर आपण त्याचा 4th भाग टाकणार आहोत आणि कमर तेवढीच सेम आपण टाकणार आहोत. गळा रुंदी आपण 1.5 ते 1.25 इंचाची ठेवलेली आहे आणि गळा उंची आपली 2 आपण टाकलेली आहे. ही बॅक बाजू साईडला काढूया. ही फ्रंट आहे. फ्रंटला आपण फ्रंटचा नेक आणि मुंड्याला आतला शेप देऊन घेऊयात. आता आपण पुढचा गळा कट करून घेतोय आणि मुंड्याचा शेप पण आपण कट करून घ्यायचा आहे. हा जो मी शेप दिलेला आहे त्याला आपण आपल्या साडीचे जे काट आहे त्याची डिझाईन करणार आहोत. त्यासाठी मी शेप दिलेला आहे. तर मी एका साईडला शेप आखून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी त्याला कार्बन करून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या मुंड्याचा पण आठवणीने शेप देऊन घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. आता हे जे आपला राहिलेला कपडा आहे अस्तरचा, याच्यामध्ये आपण खालच्या घेरला जे अस्तर लागणार आहे ते कट करून घेऊयात. आपल्या फ्रॉकची उंची आहे 13 इंच, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा म्हणून 14 इंच कट करून घेतोय. 1 ते 1.25 मीटर अस्तरमध्ये मी ही फ्रॉक बसवलेली आहे. 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठीची ही फ्रॉक आहे. आता आपण मेन साडीचं खालची बाजू कट करून घेऊयात. तर तुम्हाला जेवढं जास्त घेर हवं आहे तेवढं तुम्ही जास्त कपडा घेऊ शकता. मी इथं 1 मीटरपेक्षा जास्त कपडा, 1.5 मीटर एवढा कपडा घेतलेला आहे घेरसाठी, खालच्या घेरसाठी. आता इथे आपण आपली 14 इंचाची उंची टाकून घेतोय आणि कट करून घेतोय खालचा घेर. तुम्ही जेवढा जास्त कपडा घेणार आहात तेवढा जास्त चुन्या पडणार आहे आणि जास्त खालचा घेर होणार आहे. म्हणून मी जास्तीत जास्त घेर यावा म्हणून 1.25 मीटरपर्यंतचा खालचा घेर घेतलेला आहे. आता हे जे आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे त्याच्यात आपण पुढची आणि मागची बाजू बसवून घेऊयात. एकावर एक आपण ठेवलेला आहे आणि दोन्ही संगतीच आपण कट करून घेणार आहोत. या फ्रॉकला आपण बॅक साईडला चेन लावणार आहोत. त्याच्यासाठी मी दोन्ही एकत्रच कट करत आहे. बटनपट्टी हुकपट्टी काही करणार नाही आहे मी याला. ही आपली पुढची आणि मागची बाजू कट झालेली आहे. हा आपला बॅक आहे. बॅकला आपण चेन लावणार आहोत. त्याच्यासाठी सेंटरला कट करून घेऊयात आणि इथे आपण चेन जोडून घेऊयात. माझ्याकडे ड्रेसला एवढी मॅचिंग चेन नव्हती म्हणून मी ब्लॅक कलरची चेन यूज करते. तर दोन्हीच्या आतमध्ये आपण चेन ठेवून मग स्टिच करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, पलटी गेल्यानंतर आपली चेन बाहेर दिसणार नाही आहे. आता आपण पुढची बाजू स्टिच करून घेऊयात. अस्तरवर आपण मेन फॅब्रिक सरळ ठेवणार आहे आणि पुढचा गळा आधी शिवून घेणार आहे. आता ही पदराकडचा जो आपला कपडा आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जी डिझाईनला कपडा लावणार आहोत तो स्टिच करून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता मी अस्तरचा कपडा याच्यावर ठेवलेला आहे आणि मुंड्याचा शेप देऊन हे कट करून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कोणतेही पेपर कटिंग न करता याच्यावर आखून घेतलेला आहे आणि याच्यावरच आपण डिझाईन पण काढून घेऊन मग कट करणार आहोत. आता पूर्ण आपल्याला चौकोन कापून घ्यायचा आहे साईडला करून, मग याची डिझाईन कट करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिझाईन कट करायला अगदी सोपी जाईल. आता ही आपली डिझाईन कट झालेली आहे. आता आपण खालचा घेर तयार करून घेऊयात. आधी अस्तर आपण अस्तरला चुन्या पाडून घेऊयात. जेवढा आपला कमरेचा भाग आहे तेवढ्या बसतील एवढ्या आपण चुन्या टाकून घेणार आहोत. सेम ॲज इट इज आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याचा जो घेर कट केलेला आहे त्या घेरला सुद्धा आपण चुन्या टाकून घेतोय.
तुम्हाला मोठ्या हवे असतील तर तुम्ही मोठ्या चुन्या टाकू शकता, छोट्या हवे असतील तर छोटे छोटे चुन्या टाकू शकता. अशा तऱ्हेने मी दोन्ही बाजूच्या अशा स्टिचिंग करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता चुन्या पाडल्यानंतर असा घेरदार असा आपला खालचा घेर दिसत आहे. आता आपण जो पुढचा मेन कपडा एकमेकाला जो स्टिच करून घेतलेला होता तो पलटवून घेऊयात. पलटवल्यानंतर आपला नेक हा असा दिसेल. व्यवस्थित त्याला दाबटीप वगैरे मारून घेऊया. आता आपण जो डिझाईनचा पदराचा कपडा कट केलेला होता तो स्टिच करून घेऊया. जशी डिझाईन आहे तशी आपण स्टिच करून घेतोय. स्टिच केल्यानंतर पुढच्या बाजूला नेकच्या आणि मुंड्याच्या साईडला अशा पद्धतीने आपण त्याला ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करून झाल्यानंतर जो राहिलेला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पुढची डिझाईन दिसत आहे. आता मी मागच्या बाजूला चेन वगैरे लावून रेडी केलेला आहे. आता आपण याची शोल्डर एकमेकाला जोडून घेऊयात. शोल्डर जोडल्यानंतर हे जे मी कपडा कट करत आहे तो स्लीव्हसाठी कट करत आहे. मी फ्रॉक आधी सिवलेस ठेवणार होती, पण नंतर कस्टमरला विचारलं तर त्यांना हा बलून स्लीव्ज हवी होती, म्हणून मी आता याची बलून स्लीव्ज कट करत आहे. आता मी 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे. 4 ते 5 इंच मी चुन्यासाठी एक्स्ट्रा घेत आहे आणि आपण जशी नॉर्मल स्लीव्ज कट करतो त्या पद्धतीने मी 4 इंचाची नॉर्मल स्लीव्ज या साईडला रेषेच्या पलीकडे ड्राफ्ट करून घेतलेली आहे. आणि जे एक्स्ट्रा जो कपडा घेतला आहे त्याच्यावर मी चुन्यांसाठी एक्स्ट्रा कपडा घेऊन कट करत आहे. तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर माझ्या शॉर्टला खूप सारे मी या स्लीवचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी कशी करायची हे दाखवलेलं आहे. आता हा जो काटाचा राहिलेला भाग आहे याच्यामध्ये मी खाली जी घोटाला पट्टी लावायची आहे ती कट करणार आहे. 4 फोल्डमध्ये आपण हा कपडा ठेवलेला आहे आणि कट करून घेत आहे. जेवढे आपल्याला काट हवे आहेत तेवढे आपण 1-1.5 इंचाची पट्टी घेणार आहोत आणि लांबीला आपली जेवढी दंडघेर आहे त्याच्या 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण ही पट्टी कट केलेली आहे. आता आपण ही स्लीव्ज स्टिच करून घेऊयात. जे आपण काट काढलेले आहे काटाची पट्टी त्याच्यावर आपण असा कपडा घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आपण कट केलेला होता त्याच्या अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आणि खालचा काट आहे जो तो पलटवून घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे ही स्लीव शिवायला. तुम्हाला अजून याचे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला खूप सारे या स्लीवचे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. अशा तऱ्हेने आपण दोन्ही स्लीव्ज रेडी करून घेतलेल्या आहेत. मी खालच्या बाजूला चुन्या टाकलेल्या आहेत, वरच्या बाजूला टाकलेल्या नाही आहेत. ही स्लीव जेव्हा आपण मुंड्याला अटॅच करू त्यावेळेला आपण राहिलेल्या चुन्या टाकणार आहोत. आपली जो मुंडा आहे तेवढा आपण जोडून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे त्याचा शोल्डरची जी पट्टी आहे तिथे सेंटरला जिथे जॉईंट आहे तिथं पूर्ण चुन्या आपल्याला ॲडजस्ट करायच्या आहेत अशा पद्धतीने आणि दोन्ही स्लीव जोडून घ्यायच्या आहेत. आता आपण जो हा खालचा घेर रेडी केलेला आहे, नेहमी आपण खालचा घेर आणि अस्तर एकत्र रेडी करतो, पण यावेळी मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे. त्यासाठी मी हे वेगवेगळ्या चुन्या पाडून रेडी केलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला अस्तर ठेवायचा आहे, त्याच्यावर आपण जो वरचा टॉप तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यावर आपल्याला मेन घेराचा कपडा ठेवायचा आहे. तुम्हाला व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवून दोन्ही बाजूला स्टिच करू शकता. अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे काय होते, मधली जी शिलाई आपली आहे ती हाईड होऊन जाते. बघू शकता तुम्ही अस्तरच्या साईडला कोणतीही शिलाई दिसत नाही किंवा तुम्हाला कोणतीही ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही आहे. ही आहे आजच्या व्हिडिओची टिप्स. मी बघू शकता खूप छान फिनिशिंगने ही फ्रॉक आपली रेडी होत आहे. कुठेही आपल्याला ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. आता फिटिंगसाठी मी याला नॉटसुद्धा लावणार आहे. तुम्ही लहान मुलींच्या फ्रॉकीला आठवणीने नॉट लावत जा, ज्यामुळे फिटिंगला खूप छान बसतात फ्रॉकी. लूज झाले तरी आपण मधी सेंटरला नॉट बांधल्यामुळे फ्रॉक खूप एकदम ॲक्टिव्ह दिसते.
आता आपण ही फिटिंग करून घेतलेली आहे. आता आपण ही पलटवून घेऊयात. खूप सुंदर अशी ही आपली फ्रॉक तयार झालेली असेल. अशाच जर तुम्हाला साडीपासून, जुन्या साडीपासून, नवीन साडीपासून फ्रॉकी शिवायला शिकायच्या असेल तर माझ्या या चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझायनर फ्रॉक तुम्हाला जर शिवाय शिकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा प्रकारची फ्रॉक हवी आहे, तसे मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू सो मच.